इस्रायल-इराण युद्धाचा थेट परिणाम गॅस पुरवठ्यावर झाला आहे. आपल्याकडे LPG, CNG गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. गॅसवर अनेक पर्याय शोधले आहेत. विजेवरील इंडक्शन, ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक केला जात आहे. गृहिणींनो, तुमच्याकडे भरलेला गॅस सिलेंडर असेल तर तो जास्त दिवस कसा जाईल याच्या काही सोप्या टिप्स आता आपण जाणून घेऊयात. मंद आचेवर स्वयंपाक करा. यात इंडियन ऑइलने काही टिप्स दिले आहेत. भाजीला, दुधाला उकळी आल्यानंतर गॅस कमी करा, कारण उकळी आल्यानंतर जास्त उष्णता राखल्याने स्वयंपाक जलद होत नाही, तो फक्त जास्त गॅस वापरतो. कमी उष्णता वापरल्याने कोणताही अतिरिक्त वेळ वाया जात नाही, त्यामुळे 25% गॅसची बचत होते. प्रेशर कुकरचा वापर करा. डाळ, भात, भाज्या शिजवण्यासाठी प्रेशर कुकर सर्वात उत्तम आहे. त्यामुळे 30 ते 50% वेळ आणि गॅस वाचतो. झाकण ठेवून शिजवा. भांडी उघडी न ठेवता त्यावर झाकण ठेवा, यामुळे वाफ आत राहते आणि पदार्थ लवकर शिजतात. पदार्थ शिजवण्यापूर्वी भिजवून ठेवा. कडधान्ये, डाळी किंवा तांदूळ शिजवण्यापूर्वी अर्धा ते 1 तास भिजवल्यास ते लवकर शिजतात आणि गॅसची बचत होते. बर्नर स्वच्छ ठेवा. गॅसचे बर्नर निळे आणि स्वच्छ ठेवा. जर ज्योत पिवळी दिसत असेल तर बर्नर साफ करण्याची गरज आहे. योग्य भांड्यांचा वापर. बर्नरच्या आकारा एवढीच भांडी वापरा. लहान भांड्यांसाठी मोठा बर्नर वापरल्यास गॅस वाया जातो. पूर्वतयारी. भाजी कापून, मसाले काढून असे सर्व साहित्य जवळ ठेवूनच गॅस पेटवा. यामुळे गॅस विनाकारण जळत राहत नाही. फ्रीजमधील पदार्थ वापरताना काळजी घ्या. फ्रीजमधून काढलेले अन्न किंवा पाणी लगेच गरम करू नका. ते थोडा वेळ बाहेर ठेवून सामान्य तापमानाला आल्यावरच गरम करा. तर या छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या गॅसची बचत नक्कीच करू शकता. अशाच वेगवेगळ्या टिप्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा लेट्स अप मराठी.